तर हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे कोमल. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज 32 इंच छातीचा साधा कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळा कटिंग तरी करून बघा, नक्की तुम्हाला जमेल. तर एका कोपऱ्यामध्ये मी माप दिलेलं आहे, ते माप तुम्ही उतरून घेऊ शकता. तर चला, तर आता इथं मी काळा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याची डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे. आता आपण इथं टाकणार आहोत उंची आहे आपली 12.5 इंच. 12.5 मध्ये कधीही आपण एक प्लस 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन मिळवत असतो. तर मी इथं पीस असा सरळचा कट करून घेतलेला आहे, जो काही एक्स्ट्राचा होता तो. आणि इथं मी उंची टाकून घेतलेली आहे 12.5 अधिक 13.5 इंच, म्हणजे 1 इंच एक्स्ट्राचा आपण घेत असतो. शिलाई मार्जिनमध्ये वरती अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच. इथे शोल्डर मी 5 इंच टाकलेले आहे, कारण माप आहे छोटं, उंची छोटी आहे, त्याच्यामुळे मी इथं शोल्डर 5 इंचाचं टाकलं आहे, उतरू नये म्हणून. तर आपली छाती आहे 32 इंच, तर 8 अधिक 2 इंच. छातीचा चौथा भाग 8 इंच निघतो आणि त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन करत असतो, शिलाई मार्जिन. तर इथे मी 10 इंच घेतलेली आहे आणि मुंड्यातून असा 1.5 इंचाचा दीड इंचाला मुंड्यातून टिक करून घेतलेले. तिथून असून आपण असा गोलाकार शेप देत असतो. तर आपली मागची गळा उंची आहे 4 इंच, तर मी पट्टीतून खाली मोजत असते. 4 इंच आपली भरलेली आहे. तुम्ही वरून सुद्धा माप गळ्याचं मोजू शकता. तर असा मी चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि जो काही मुंड्याचा गोलाकार आहे, आकार 1.5 इंचाचा आपण टाकून घेतलेला तो देऊन घेत आहोत. आणि जो गळ्याचा आकार आहे तो आपण गोल असा देऊन घेत आहोत. तर मैत्रिणी, इथं आपला गळ्याचा आकार असा देऊन झालेला आहे. तर आपण इथं असं कट करून घेणार आहोत. हा आपला झालेला आहे मागचा पार्ट कटिंग. तर मी पेपरवर कटिंग करून घेतलेली आहे. कटोरीची मुंड्याची वगैरे मी पेपर कटिंग करून घेतलेलं होतं. तर तुम्हाला पेपर कटिंग माझं पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पेपर कटिंग पाहू शकता. चॅनलचं माझं नाव आहे कोमल माने, म्हणून तुम्ही सर्च करून त्याच्यावर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मैत्रिणींनो, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मैत्रिणींनो सबस्क्राईब शेअर करा. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आढळला तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करून सांगू शकता. तर इथे मी पेपर कटिंग केलेली होती 32 इंच छातीची. तर इथे मी पेपर असा पीसवर ठेवून कटोरीचा साईड पार्ट कट करून घेतलेला आहे. तर आता इथे आपली कटोरीची सुद्धा कटिंग झालेली आहे. आता आपण कट करून घेणार आहोत मुंडा आणि त्याच्यानंतर बाही. तर तुम्ही पाहू शकता, माझ्या पद्धतीने एक वेळा तुम्ही कटिंग करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आणि कसं कटिंग केलेलं आहे. तर इथे मी आता घेत आहे दुसरं माप. इथे मी कटिंग करून घेणार आहे बाहीचं जे काही आपलं पेपर कटिंग आहे ते मी असं पीसवर ठेवलेलं आहे आणि आपला पीस जरा क्रॉसमध्ये वाकडा आहे, त्याच्यामुळे मी असं आखून सरळ असं कट करून घेत आहे, पीस एकसारखं करून घेत आहे. आणि इथं बाही आहे या प्रकारे आखून घेत आहे रेषा ओढून, आणि त्याचा मध्य काढून तिथे आपण एक कट मारत असतो, म्हणजे आपल्याला पॉईंटवर असं शोल्डरच्या मध्ये बाही जोडता येते. इथे मी पीस कट करून घेतलेला आहे, एक्स्ट्राचा जो काही होता तो. आणि इथे मी जी बाही आखून घेतलेली होती पेपरच्या कटिंगवर, ती मी इथं कट करून घेतलेली आहे. आणि मधला जो आपला काही सेंटर आहे त्याला छोटीशी अशी कट मारून घेतलेली आहे, म्हणजे जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर ही आपली झालेली आहे बाही कटिंग. आता मी तुम्हाला दाखवत आहे मुंडा कटिंग कसा करायचा. तर हा पेपरवर मुंडा कटिंग केलेला आहे, तो मुंडा आपण अशा प्रकारे ठेवणार आहोत. आणि खालच्या बाजूला आपल्याला योगपट्टी काढता येईल, जो काही शिल्लक भाग आहे त्याच्यामध्ये. तर इथे मी असा मुंडा हा करून घेतलेला आहे, आखून घेतलेला आहे. आता आपण तो मुंडा कट करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, एक वेळा माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर मैत्रिणींनो, अजूनही माझ्या चॅनलला भेट दिली नसेल तर प्लीज कोमल माने या चॅनलवर जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता. आणि जर काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे आपला मुंडा मी असा कट करून घेत आहे. हा आहे 32 इंच छातीचा ब्लाऊज. एकदम साधा आहे आणि पीस कसा आहे, काळा आहे आणि खूप सिल्कमध्ये नसतो का तसला पीस आहे तो. त्याच्यामुळे खूप टेन्शन येतं याच्यामध्ये कटिंगचं आणि शिलाईचं. हलतं खूप हे पीस, त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम येतो. तर इथे जो काही आपला कपडा शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत योगपट्टीसाठी मी खालून 3.5 इंच घेतलेले आहे आणि मधून 2.5 किंवा 3 इंच घ्यायचं आणि कोपऱ्यातून 3 इंच घ्यायचं, 2.5 किंवा 3 इंच. आणि जी काही सरळ रेषा आपली योगपट्टी आपण 10 इंचाची काढलेली आहे. तर इथे मी कर्व असा शेप देऊन योगपट्टी अशी कट करून घेतलेली आहे. तर आपल्याला ही साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे डबल योगपट्टी लागणार आहे. तर त्याच पीसवर मी डबल योगपट्टी अशी दुसरीसुद्धा कट करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे कटिंग केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, माझं कटिंग तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला प्लीज सबस्क्राईब शेअर करा आणि मला सपोर्ट करा मैत्रिणींनो. असेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मी हा 32 इंच छातीचा टाकलेला आहे ब्लाऊज कटिंग. तुम्हाला स्टिचिंग जर पाहिजे असेल ह्याच ब्लाऊजची तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तुम्हाला स्टिचिंगसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओची माझ्या पाहायला मिळेल.
तर इथे मी 2.5 इंचाची काचपट्टी हुकलूक पट्टी काढून घेत आहे. पाहू शकता तुम्ही माझं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता इथे हुकलूक पट्टीसुद्धा काढून झालेली आहे. आता इथे आपण घेणार आहोत क्रॉस पट्टी काढून. 1.25 इंचाची कोणी काढतं, कोणी 1.5 इंचाची काढतं. जर मैत्रिणींना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही 1.5 इंचाची सुद्धा क्रॉसपट्टी काढून तुम्ही गळ्याला जोडू शकता. तर मी इथं 1.5 इंचाची क्रॉसपट्टी काढलेली आहे. तर आपलं हे कटिंग पूर्णपणे झालेलं आहे. क्रॉसपट्टी वगैरे काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला स्टिचिंगचा माझा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या. तर मैत्रिणींनो धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.